मॉर्निंग स्टुडंट्स अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल फिजिक्स वर्ल्ड. आज आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. इन्स्ट्रुमेंटेशनला आपण सुरुवात करत आहोत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट. स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स मीन्स दोज विच आर नॉट चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट कन्सिस्ट ऑफ थ्रेशोल्ड, resolution, range and span, hysteresis, deadband, backlash and drift. Okay, so let us study about the threshold. Threshold means the minimum value of input to which is necessary to activate an instrument to produce an output is termed as a threshold. Means कुठलंही इन्स्ट्रुमेंट ऑन करण्यासाठी किंवा ॲक्टिवेट करण्यासाठी जी मिनिमम व्हॅल्यू लागते दॅट इज कॉल्ड ॲज अ थ्रेशोल्ड. त्याचं साधं एखादं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर सपोज एखादं इन्स्ट्रुमेंट आपण घेतलं आणि त्याला इनपुट द्यायला आपण सुरुवात केली. सपोज इनपुट आपण 0.2, 0.4, 0.6, सुरुवातीला आपण 0.2 दिलं, त्याच्यानंतर 0.2 ने वाढवून बघितलं 0.4, त्याच्यानंतर 0.6 दिलं, त्याच्यानंतर 0.8 दिलं. जर 0.8 पर्यंत त्या इन्स्ट्रुमेंटच्या आउटपुटमध्ये कुठलंही व्हेरिएशन होत नसेल किंवा आउटपुट झिरोच राहत असेल आणि 0.8 च्या पुढे गेल्यानंतर जर आउटपुट नॉन झिरो होत असेल तर त्यावेळेला 0.8 दॅट इज द थ्रेशोल्ड व्हॅल्यू ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट. सो इट इज द मिनिमम व्हॅल्यू विच इज नेसेसरी टू ॲक्टिवेट द इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंटला ॲक्टिवेट करण्यासाठी, सुरू करण्यासाठी जेवढी मिनिमम व्हॅल्यू लागते त्याला आपण थ्रेशोल्ड म्हणू शकतो. ओके, तर या ठिकाणी ग्राफमध्ये आपण बघू शकतो की हा जो स्पॅन आहे याच्यामध्ये आउटपुट हे 0 आहे, पण ही पर्टिक्युलर व्हॅल्यू इनपुटची मिळाल्याबरोबर त्या ठिकाणी आउटपुट आपल्याला अशा पद्धतीने इन्क्रीज होताना दिसतंय. ठीक आहे, तर ह्या पॉईंटला ते जे इन्स्ट्रुमेंट आहे ते ॲक्टिवेट झालं म्हणजे इथून ते इथपर्यंतचं ही जी व्हॅल्यू आहे that is called as the threshold for that instrument. Okay, so next static characteristic is a resolution. Resolution is thus refers to the smallest change of input for which there will be considerable change in output. ठीक आहे, थ्रेशोल्ड काय होतं, दॅट इज द मिनिमम इनपुट टू विच द इन्स्ट्रुमेंट इज स्टार्टेड. But this is resolution is what? That is the change in input for which the instrument that shows the considerable change in output. ठीक आहे, त्याच्यासाठी सपोज आपण कन्सिडर केलं की जे काय इन्स्ट्रुमेंट आपण घेतलेलं आहे त्याची थ्रेशोल्डची व्हॅल्यू सपोज 1 व्होल्ट, सपोज व्होल्टेज ते मोजणारा इन्स्ट्रुमेंट असेल तर त्याला प्रोव्हाइड आपण व्होल्टेज त्या ठिकाणी 1 व्होल्ट प्रोव्हाइड केलं तर 1 व्होल्ट नंतर त्या ठिकाणी आपल्याला रिडिंग मिळायला सुरुवात होईल. ठीक आहे, तर सपोज आता ते जे पहिलं थ्रेशोल्ड आपण त्या ठिकाणी दिलं 1 व्होल्ट, त्याच्यानंतर आपण काय करणार, हळूहळू इनपुट जे आहे ते इन्क्रीज करणार त्याच्या पुढे. तर सपोज आपण 0.4चा डिफरन्स घेतला म्हणजे 0.4ने ती व्हॅल्यू जी आहे ती वाढवली तर आपले रिडिंग काय असतील किंवा त्याच्या व्हॅल्यूज आहेत त्या काय असतील 1.4, 1.8, 2.2 अशा पद्धतीचं इन्क्रीमेंट सपोज आपण रिडिंगमध्ये घेतलं. बट देर इज नो कन्सिडरेबल चेंज इन आउटपुट फॉर दिस रेंज किंवा फॉर दिस चेंज इन इनपुट. ठीक आहे, 0.44ने आपण जर इनपुट चेंज करत गेलो त्यावेळेला सुद्धा जर आउटपुटमध्ये आपल्याला चेंज होत नसेल, आउटपुट चेंज, कन्सिडरेबल चेंज इन आउटपुट आपल्याला ऑब्झर्व करायला मिळत नसेल, नंतर आपण काय केलं त्याच्यामध्ये 0.8ने रिडिंग वाढवायला सुरुवात केली. म्हणजे सुरुवातीला 0.4ने वाढवलं त्यावेळेला आपल्याला कुठल्याही प्रकारचा चेंज आउटपुटमध्ये मिळाला नाही, कन्सिडरेबल चेंज, म्हणून आपण काय केलं की ते इनपुट नंतर 0.8ने वाढवायला सुरुवात केली. सो 1.8, 2.6, 3.4 अशा पद्धतीने आपण इनपुट द्यायला सुरुवात केली, पण त्यावेळेला सुद्धा देर इज नो कन्सिडरेबल चेंज इन आउटपुट इज ऑब्झर्व्ड. ठीक आहे, मग पुन्हा आपण काय बदल केला की एकने व्होल्टेज जे आहे ते इन्क्रीमेंट जे आहे ते 1ने आपण वाढवलं. म्हणजे सुरुवातीला इनपुट आपलं 1 होतं, नंतर 2, 3 अशा पद्धतीने जर आपण वाढवत गेलो तर त्यावेळेला ॲट दिस स्टेज वी गॉट द कन्सिडरेबल चेंज इन आउटपुट.
ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारचं चेंज इन इनपुट की ज्याच्यासाठी आउटपुटमध्ये कन्सिडरेबल चेंज आपण ऑब्झर्व करू शकत असलो तर दॅट इज कॉल्ड ॲज द रिझोल्युशन फॉर दॅट इन्स्ट्रुमेंट. म्हणजे इथं आपण 0.4 ने वाढवलं तरी सुद्धा आउटपुटमध्ये कन्सिडरेबल चेंज होत नव्हता. त्याच्यानंतर 0.8 ने आपण वाढवून बघितलं तरी सुद्धा कन्सिडरेबल चेंज होत नव्हता. मात्र 1 ने वाढवल्यानंतर त्या ठिकाणी कन्सिडरेबल चेंज मिळाला. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जे काय इन्स्ट्रुमेंट आपण या ठिकाणी ऑपरेट करतोय तर त्याचं रिझोल्युशन काय आहे 1 व्होल्ट. तर तसंच काही इन्स्ट्रुमेंटसाठी ते 15 असू शकतं, काहीसाठी ते 10 असू शकतं डिपेंडिंग ऑन दी इन्स्ट्रुमेंट. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दी threshold and resolution? Threshold means that is the minimum input to which the instrument activated, and resolution is what? That is the smallest increment in input or smallest change in input to which the we got the considerable change in output. Okay, that is the difference between the threshold and resolution. So threshold defines the smallest measurable input while the resolution defines the smallest measurable input change or change in input. Okay. So now the next dynamic characteristic, static characteristic, that is range and response. So let us see what is range and what is span. Range is simply specified by the lower and upper limit in which it designed to operate for the measurement. कुठलंही इन्स्ट्रुमेंट असेल तर त्याची वर्किंग कपॅसिटी जी आहे ती ठरलेली असते की तो किती मिनिमम व्हॅल्यूपर्यंत वर्क करू शकतो आणि किती मॅक्झिमम व्हॅल्यू आपण त्याला प्रोव्हाइड करू शकतो. तर ती जी व्हॅल्यू आहे मिनिमम पासून ते मॅक्झिमम पर्यंत दॅट इज कॉल्ड ॲज द रेंज ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. त्याच्यासाठी सपोज एखादं एक्झाम्पल आपण घेतलं की एखादा थर्मोमीटर विच हॅव्हिंग द रेंज, म्हणजे मिनिमम तो -40 मेजर करू शकतो आणि मॅक्झिमम 100, आणि इन बिटवीन कुठलीही व्हॅल्यू असली तर आपण इझिली त्याच्यामधनं मेजर करू शकतो. ठीक आहे. सो स्पॅन इट डिझाइंड और इट इज डिफाइंड ॲज द अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन द अप्पर अँड लोअर रेंज व्हॅल्यूज इज टर्म ॲज अ स्पॅन. स्पॅन म्हणजे काय की रेंजमधली जी लोअर व्हॅल्यू आहे ती जर आपण हायर व्हॅल्यूमधून सबस्ट्रॅक्ट करून टाकली तर त्यावेळेला जो डिफरन्स आपल्याला मिळेल दॅट इज कॉल्ड ॲज द स्पॅन. मग आता वरचं जे एक्झाम्पल आहे थर्मामीटरचं ते आपण या ठिकाणी घेतलं की ज्याची रेंज आहे -40 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. तर त्याचा स्पॅन जर आपण फाइंड आउट केला तर 100 - -40 डिग्री, सो दॅट विल बी 140 डिग्री इज द स्पॅन ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट. तर अशा पद्धतीने दिस इज द डिफरन्स बिटवीन द रेंज अँड स्पॅन. रेंज मीन्स इट गिव्स द minimum to maximum in which the instrument can be operated, and span means that is the algebraic difference between the upper and lower limit of the range. Now the hysteresis. Hysteresis means if we have increased certain value and then it is decreased, means if we increase that value that will be called as a loading. If we decrease that value, that will be called as unloading. If there is a gap or non-coincidence between this loading and unloading gap, then it is called as the hysteresis. Okay. So the non-coincidence between the loading and unloading curves is known as a hysteresis. So hysteresis is most commonly found in the instrument that contains the springs. ज्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये स्प्रिंग्स वापरलेले असतात तर त्याच्यामध्ये हा हिस्टेरिसिस आपल्याला बघायला मिळतो. आणखी ज्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये स्पेशली इलेक्ट्रिकल वाइंडिंग्स वापरलेले असतात त्याच्यामध्ये हा हिस्टेरिसिस आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर डिव्हायसेस लाईक मेकॅनिकल फ्लाय बॉल हॅव द फ्रिक्शन इन मुव्हिंग पार्ट्स दॅट ऑल्सो शोज द हिस्टेरिसिस. ओके. नेक्स्ट वन इज डेड बँड. Dead band means the largest change in input or measurand to which the instrument does not respond. म्हणजे एक पर्टिक्युलर रेंज ऑफ इनपुट की ज्याच्यासाठी आउटपुटमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नसेल किंवा आउटपुट हे टोटली 0 असेल तर तशा प्रकारची जी रेंज आहे इनपुटची दॅट इज कॉल्ड ॲज द डेड बँड. सो एनी इन्स्ट्रुमेंट दॅट एक्झिबिट्स हिस्टेरिसिस
कुठल्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये ज्याच्यात हिस्टेरिसिस असेल तर त्याच्यामध्ये हा डेड बँड मोस्टली आपल्याला बघायला मिळतो. आता या ठिकाणी आपण सपोज एखाद्या मटेरियलचं हे हिस्टेरिसिस घेतलं तर लोडिंग आणि अनलोडिंग या गॅपमधला हा जो या ग्राफ्समधला जो हा गॅप दिसतोय इथून ते इथपर्यंत, तर त्याच्यामध्ये आउटपुट हे 0 आहे आणि ही जी व्हॅल्यू असेल इथून ते इथपर्यंतची दॅट इज कॉल्ड ॲज द डेड बँड ऑर डेड स्पेस फॉर दॅट इन्स्ट्रुमेंट. आता हे झालं की ज्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये हिस्टेरिसिस असेल, पण काही इन्स्ट्रुमेंट्स दॅट डू नॉट सफर फ्रॉम एनी सिग्निफिकंट हिस्टेरिसिस, ज्यांच्यामध्ये हिस्टेरिसिस नसेल अशा सुद्धा काही इन्स्ट्रुमेंट्समध्ये आपल्याला डेड बँड किंवा डेड स्पेस बघायला मिळते. तर त्या ठिकाणी हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. सपोज एखादं इन्स्ट्रुमेंट आपण घेतलं तर त्याला आपण इनपुट अशा पद्धतीने व्हॅरी केल्यानंतर आउटपुटमध्ये व्हेरिएशन मिळतंय. इथून ते इथपर्यंतची जी व्हॅल्यू आहे तर त्याच्यामध्ये कुठलाही इथून ते इथपर्यंत आउटपुट हे 0 आहे आणि इथून या व्हॅल्यूपासून पुन्हा आउटपुट आपल्याला त्या ठिकाणी व्हॅरी होताना दिसतंय. तर हा जो स्पॅन आहे दॅट इज द डेड स्पेस ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट. ओके. Next static characteristic, that is backlash. Backlash means maximum distance or angle through which any part of the mechanical system may be moved in one direction without causing the motion of the next part. म्हणजे एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा एखादा पार्ट फक्त मूव्ह होत असेल विदाउट मुव्हिंग दी अदर पार्ट्स ऑफ दॅट सिस्टीम, अशा प्रकारची जी मुवमेंट असते दॅट इज कॉल्ड ॲज द बॅकलॅश. ही बॅकलॅश मुवमेंट जी आहे ती मोस्टली गिअर सेट्स ज्या ठिकाणी वापरलेले असतात, बरेचसे इन्स्ट्रुमेंट्स आपण बघतो तर त्याच्यामध्ये गिअर्सचा वापर केलेला असतो. तर गिअर सेट्स ज्या ठिकाणी वापरलेले असतील त्या ठिकाणी बॅकलॅश ही मुवमेंट आपल्याला बघायला मिळते. आणि बॅकलॅश मस्ट बी अलाउड टू प्रिव्हेंट जॅमिंग. काही केसेसमध्ये ही बॅकलॅश मुवमेंट जी आहे ती गरजेची असते टू अवॉइड दी जॅमिंग. सो लिंक्स वेन द ट्रेन रिव्हर्स डायरेक्शन. ओके. ह्या ठिकाणी आपण बघू शकतो सपोज 2 स्क्रू त्या ठिकाणी एकमेकांमध्ये अशा पद्धतीने फसलेले असतात, तर त्यावेळेला त्यांची जी पूर्णपणे ते फिट नसतात, थोडीफार मुवमेंट त्या ठिकाणी होत असते आणि ती जी मुवमेंट आहे दॅट इज कॉल्ड ॲज दी बॅकलॅश. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ड्रिफ्ट. ड्रिफ्ट मीन्स सिम्पली दी अनवॉन्टेड चेंज इन आउटपुट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम दॅट इज अनरिलेटेड टू दी चेंज इन इनपुट. इनपुटच्या चेंजचा ज्या आउटपुटच्या चेंजमध्ये म्हणजे ज्या आउटपुट चेंज इन आउटपुटचा इनपुटच्या चेंजशी संबंध नसेल किंवा सिम्पली जे तुम्हाला सांगितलं की दॅट इज द अनवॉन्टेड अनडिझायरेबल चेंज इन आउटपुट दॅट इज कॉल्ड ॲज द ड्रिफ्ट. तर ह्या ड्रिफ्टमध्ये आपण हे ग्राफ जर बघितलं तर 2 प्रकारचे ड्रिफ्ट त्या ठिकाणी असतात, झिरो ड्रिफ्ट आणि सेन्सिटिव्हिटी ड्रिफ्ट. तर झिरो ड्रिफ्ट जो आहे, झिरो ड्रिफ्ट ऑर बायस डिस्क्राइब द इफेक्ट वेअर देअर इज zero reading of the instrument is modified by change in ambient condition. ambient condition जे आहेत त्या चेंज झाल्यामुळे इन्स्ट्रुमेंटचं झिरो रिडिंग त्या ठिकाणी जर डिफ्लेक्ट झालेलं असेल, चेंज झालेलं असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज दी झिरो ड्रिफ्ट. अँड सेन्सिटिव्हिटी ड्रिफ्ट्स दॅट डिफाईन्स दी अमाऊंट बाय विच द इन्स्ट्रुमेंट सेन्सिटिव्हिटी व्हॅरीज. सेन्सिटिव्हिटीमध्ये पडलेला फरक due to this drift that is called as the sensitivity drift. ठीक है. So drift means simply the unwanted or undesirable change in output which is not related with the change in input. ठीक आहे. आतापर्यंत चॅनल तुम्ही आता आपण बघितलं की स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स, तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणारे व्हिडिओज जे आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मेलला मिळत राहील. थँक्यू.